मला जरा तुमच्याशी बोलायचं तात्यासाहेबांच्या बायकोबद्दल. हो मॅडम, तात्यासाहेबांची बायको जिवंत आहे हे ऐकून आम्हाला सुद्धा धक्काच बसलाय. मॅडम, पण त्यांना खरंच कोणीतरी पळवून नेलं असेल का? हो, मला तरी तसंच वाटतंय. आणि यामागे नक्कीच तात्यासाहेबांचा हात आहे. आपल्याला तालट राहावं लागेल. साताऱ्याचा कोपऱ्यान कोपरा पिंजून काढा. हो, लागा कामाला. मॅडम, मी आधीच सगळ्या चेक पोस्टला अलर्ट केले. जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे फोटो पाठवले. ग्रेट, लागा कामाला. हो मॅडम. साहेब. सर, सर तुम्ही अचानक. हो, कामही तसंच आहे. या ना. नाही, असू द्या, मला जरा महत्वाचं बोलायचंय. मंजिरी, मी जे ऐकले ते खरं आहे? तात्यासाहेब मोहिते यांच्या पत्नी? हो सर, बातमी खरी. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिले? नाही सर, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी नाही पाहिलं, पण मला सत्याने सगळं सांगितलं. आणि मी आणि सत्या गेलो होतो तेव्हा पण त्या जर कोमामध्ये असतील तर त्या स्वतःहून हॉस्पिटलमधून कशा काय निघून जातील? सर, त्या स्वतःहून जाणं शक्य नाही. नक्कीच कुणीतरी घातपात केले. सर, मालिनी मॅडमच्या जीवाला धोका आहे. आपल्याला लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यावा लागेल आणि मला तुमची मदत लागेल त्यासाठी. डेफिनेटली, नक्कीच मी आपल्या बरोबर आहे. आणि माझ्या टास्क फोर्सला मी ऑलरेडी ऑर्डर दिलेल्या आहेत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हे बघा, काही करा, आकाश पाताळ एक करा, परंतु तात्यासाहेब मोहिते यांच्या पत्नीचा शोध घ्या. येस सर. ठीक आहे, येतो मी. सर, एक मिनिट. हे काय? तर तुम्हाला माहिती आहे माझं घर जवळून खाक झाले. त्यासाठीच पोलीस क्वार्टरचा अर्ज दिलाय. काही काळजी करू नका, लवकरात लवकर मी अप्रूव्हल घेण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सर. येतो. बलमा, ऐक, त्या सजावटवाल्याला फोन कर. त्याला सांग सगळा कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. तू व्यवस्थित लक्ष घालून करून घे सगळं. हो, करून घेतोच. सत्य मी काय म्हणतो माहितीये का, एखादा हॉल बुक केला असता तर व्यवस्थित सगळं झालं असतं रे. परत तेच, तुला किती वेळा सांगितलंय मी, हा कार्यक्रम मला घरातच करायचा आहे. विषय संपला. म्हणतात मला आमरे बाहेर, बाहेर आमरे. मिसेस लिंबराज, आमरे, कान काय फुटलं का तुझे? बाहेर ये. नवरा आलाय तुझा, नवरा. आई, हा कशाला आला असेल? आमरे थांब, अशा अवस्थेत स्वतःला त्रास करून घ्यायची काही गरज नाही. मी बघतो. बघितलं का सपने, आपण व्हाईट कॉलर वाली लोक ह्या असल्या सडाफटिंग लोकांमुळे का नाही, म्हणजे ज्यांचा ना आगा न पिछा, अशा लोकांमुळे अजून आपल्याला काय काय सहन करावं लागणार आहे ती देवालाच ठाऊक. मम्मी, मी काय म्हणते, व्हाईट कॉलर ऐवजी व्हाईट पदरवाले पाहिजे होतं का? ते म्हणजे साडी नेसतो ना आपण म्हणून. हा लागतो नाकाचा शेंडा. सपने, चल जाऊन बघू त्यांचा पेताड जावाई काय दिवा लावते ती. आमरे, तुझे काय संस्कृत अंगावर आली गे? बाहेर. एक बलमा. हे लिंबराज, काय प्रकार आहे? आज चल शांतपणे बोलूया आपण. घर फोडे. तू कोण आहे रे मला शिकवणारा? तिकडची राव, मला ऑर्डर द्यायची ना काय? चल, आमरेला बोलवा आधी बाहेर. नाही तर मला तुझ्या घरात जा. कशी बाहेर हल्ली? ए, मागू, इथंच थांबायचं.
सॉरी सॉरी चुकलं, माफ कर, पाय पडतो. तुमच्या घरी आलोय ना की आपण. ए आमरे, कानाचा पडदा काय फाटलाय काय ग तुझ्या? कशाला आलायस तू इथं? कशाला आलाय? नवरा आहे ना तुझा, हक्काचा नवरा आहे मी. कस कायद्यानं हक्काचा. तू तुझ्या बहिणीचं सासर नसलेलं सासरी स्वतःच सासर समजून राहतेस. लाज विकून काढली का तू? ए लय बोललास आता. ही तुझी उतरली ना मग यायचं इथं. चल निघ. ए नाही जाणार. काय करणार? अरे स्वतःच्या एक बायकोची इच्छा नसताना सुद्धा तिला ठेवून घेतली, तसेच माझ्या बायकोला पण ठेवून घेतले काय तू? अरे साली आधी घरवाली अरे लाज काय विकून खाल्ली काय रे तुम्ही? ए आमरे बोल की आता. दात किळी बसली काय ग तुझी? नवऱ्यापेक्षा दात आवडायला लागला काय गे तुला? दादा काय करतोय? दाजी काय त्याला शुद्धीवर आली ना बघा. दाजी नका मारू दाजी. दादा सोडा म्हणून तो. दादा दाजी तुम्ही तर सांगा की. पलमा जा कुऱ्हाड घेऊन ये. याचा कार्यक्रमच फिक्स करतो आता. मी त्याला माझ्या पद्धतीने सांगतो. ऐक. ए उठ उठ. ए इथनं पुढे अमरीच्या आजूबाजूला जरी दिसलास ना तर तंगड तोडून हातात दे ना तुझ्या. तर नाही आई आत घेऊन जावं त्याला. परक्या लोकांचा सगळा तमाशा पार घरापर्यंत पोहोचलाय. काय सगळं ऐकून घेत बसायचं वय आपण? होय बघतच बसायचं. आणि विसरून जायचं. आणि सगळ्यांनी ऐका, यातलं वाघमाऱ्यांना काय कळता कामा नये. आणि जर तुमच्या कुणाकडून वाघमाऱ्यांना कळलं तर मग तुम्ही आहे आणि मी आहे.
परिणाम लय वाईट होतील. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. मम्मी थांबा. कशाला? ओरडतोय कशाला? गमत दाखवायची म्हणून थांबवलं ना मी. ए सपनी, काही गंमत ग? तुझी गंमत बघून कटाळा आला मला. असं काय करताय? ऐकून तर घ्या की. उचक थोबड. सत्य भाऊजी काय म्हणाले? हे बघा, वाघमारेंना या सगळ्या प्रकाराबद्दल अजिबात कळता कामा नये. आणि जर कोणाकडनं कळाला तर तुम्ही आहात आणि मी आहे, याचे परिणाम वाईट होतील. लक्षात ठेवा. झाली तुझी नक्कल करू? हा? ही गंमत होती होय तुझी? खड्या टाकीत काय अक्कल का तुला? जाऊ दे मी. हे बघा, कवा कवा सुसुरीचं वाटत. कवा कवाच. आता बघ कशी मज्जा घेते मी त्यांची. अगं बस बस बस, 2 जीवाची आहेस ना. आता डोळ्यातनं टिपं काढून काय फायदा? आयुष्याचा जोडीदार निवडताना अक्कल घाण ठेवली नसतीस का नाही? काही येळच आली नसती. खरं सांगू, तुझ्या माय माऊलीचं लई वाईट वाटतंय बघ मला. ह्या अशा वयात तिला काय काय बघावं लागतंय. मोठ्या बहिणीच्या संसाराचा खेळखंडोबा झाला. तुझं नशीब असं फाटक. म्हणजे तुझा नवरा तो पेताड आहे ना, त्यात तुझ्या पोटात लेकरू वाढतंय. काय भवितव्य असेल ग तुझ्या लेकराचं? अगं अशा दारुड्या बापाच्या लेकराचं आयुष्य अंधारात जाताना बघितलंय मी. अशी लेकरं आई बापाची भांडणं बघतच मोठी होत्यात. त्यांच्यावर काहीच चांगलं संस्कार होत नाही. बापाच्या पावलावर पाऊल टाकत बापाच्याच अवगुणाचा वारसा चालवत राहत्यात. आता त्यात पोरगी असली की नाही का तिच्याकडे काही लक्ष राहत नाही. मग समजा उद्या तुलाच पोरगी झाली आणि तुझ्यासारखंच त्या पोरीने एखाद्या दारुड्याशी सूट जुळवलं तर तिची बी जिंदगी तुझ्यासारखीच बरबाद होणार ना. ए 2 जीवाची बाहुली, तस तर आता तुझ्यात माझ्यात काहीच नातं राहिलेलं नाही बघ. पण मला तुझी ही अवस्था बघून लई वाईट वाटतं बघ. म्हणजे जिद्दीपणे तर मी असं बघूच शकत नाही तुला. मग त्या वर गेलेल्या बापाला तुझी तुझ्या लेकराची अवस्था बघून काय वाटत असेल ग? मी म्हणते बापाचं सोड, बहिणीचा विचार कर. तुझी बहीण एवढी मोठी पोलीस अधिकारी, 3 स्टार वरती अंगावर असलेली, 4 चौघात तिची काय इज्जत राहील ग? बाकी समजा ठीक आहे म्हणून आपण. असा दारुडा बाप असेल तर कसं होणार तुझ्या पोराचं? त्याला तर 4 पैसे कमवायची अक्कल नाही. तू पण काय कमवत नाहीस. बहिणीच्या जीवावर स्वतः जगशील, लेकराला जगवशील. किती लाचार होणार तू असं? ती ग वाईट अवस्था झाली तुझी. पोटात पोर आहे पण डोक्यावर छप्पर नाही. तुझ्यासारखंच तुझं पोरगं आश्रित जगणार का ग? तर उद्या तुझं लेकरू जन्माला आल्यावर काय दिवे लावणार ती वरच्यालाच ठाऊक बाई. आणि समजा त्याच्या बापासारखंच दारुडा निघाला तर? ए 2 जीवाची बाहुली, लईच लाचार जिंदगी झाली बाई तुझी. मी नसते बे असलं जीवन जगले. नवरा दारुडा, आई तसली आजारी,
बहिणीच्या जीवावर जगायचं, तिच्या जीवावर उड्या मारायच्या, तिच्या घरात आश्रित म्हणून राहायचं, लेकराला बी आश्रित म्हणून जन्म द्यायचा. लईच बेकार जगणं झालं बाई ही. माझ्यावर जर अशी अवस्था आली असती का नाही तर मी अजिबात असं जीवन जगले नसते. बाई माणसानं कसं स्वाभिमानी जगायला पाहिजे, स्वाभिमानी. आपल्यामुळे कुणाला टेन्शन न ग. मी तर बाई का नाही कुठं तर जाऊन गटकन जीवच दिला असता आणि झाले असते गुडू. अरे लाज काय विकून खाल्ली काय रे तुम्ही? नवऱ्यापेक्षा दाजी आवडायला लागला काय गे तुला? आमरे, ए आमरे, आमरे, ए आमरे, अगं थांब की. ही कुठं निघाली असं? रागाच्या भरात काय बरट करून घेतलं तर? सत्यजितराव, सत्यजितराव, ए आमरे, अगं थांब की. आमरे, आई आई सत्यजितराव, आमरे, आमरे आता तावतवानी बाहेर गेली हो. मी तिला आवाज दिला पण ती नाही थांबली. मला लई भीती वाटते. टेन्शन मध्ये तिने जीवाचं काही बरं आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं काही बी होणार नाही. ती काही जास्त लांब गेली नसेल. मी तिला घेऊन येतो लगेच. आलोच. यो मॅडम. या मॅडम, मोठ्या साहेबांचा फोन आला होता. त्यांनी तात्या साहेबांच्या बायकोचे डिटेल्स मागवले होते. मी ते पाठवले सुद्धा. अच्छा. मॅडम, तात्या साहेबांची बायको जिवंत आहे हे जर तात्या साहेबांना कळलं तर काहीतरी घातपात होण्याची शक्यता आहे. म्हणूनच तर तात्यासाहेबांच्या बायकोचं हाती लागणं जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. तशी आपली फौज तात्यासाहेबांचा पण शोध घेते. दोघांपैकी एक जण जरी सापडला ना सगळं कोडं सुटलं. भंडारे मामा या तुम्ही. काय करणार? झाली घरवाली. नवऱ्यापेक्षा दाजी आवडायला लागला काय गे तुला? लिंबराज, आबरी लई दुखावली गेली असणार. आमरे, फोन उचल. या पोरीला फोन उचलायला काय झालं आता? आईला करून बघते. आमरे, ए आमरे, आजी येत नाही का मुलीला जाताना बघितलं तुम्ही? आत्ताच गेली. दिसली का तुम्हाला? ए आमरे, ही पण फोन नाही उचलत. या पोरगीला बघितलं कुठं? ही हा आईला बघितलंय. आताच गेली इकडं. नक्कीच घरी गडबड चालू असणार. लिंबराज वरनं मम्मी साहेब दोघींना लई सुनावत असणार आहेत. मला लगेच निघालो काय. आमरे,
भावा एक मिनिट सत्यदादा काय म्हणतोस? अरे भावा हे बघ, तिला बघितलंस का कुठं? नाही बघितलं. तू बघितलंस का? बरं ठीक आहे, जाऊ तुम्ही. अमृता, अमरे, अहो मॅडम, तुम्हीच पोलीस आहे, तुम्ही कशी गाडी चालवताय? सॉरी दादा, मी जरा गडबडत आहे, अर्जंट काम आहे, माफ करा, सॉरी. हा ठीक आहे.